आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, ठाण्याचा आहेस तू, ठाण्याच्या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता कुठला मतदारसंघ कव्हर करतोयस, कुठे आहेस, तिथली एक्साइटमेंट किती आहे, काय चित्र आहे? ठाण्यातली आणि महाराष्ट्रातली देखील सगळ्यात मोठी लढत, सगळ्यात प्रतिष्ठेची लढत जी मुख्यमंत्र्यांसाठी होती ती म्हणजे ठाणे लोकसभेची, ज्या ठिकाणी राजन विचारे हे खासदार होते। ज्यावेळी शिवसेना एकत्र होती त्यावेळी 2 वेळा ते निवडून आले होते आणि यावेळी मात्र शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे, 2 गट झालेले आहेत। त्यानंतरची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला गड राखणार का, ही सगळ्यात मोठी उत्कंठा आहे आणि त्यासाठी आता मतमोजणीला थोडाच वेळ सुरुवात होणार आहे। मी ठाण्याच्या होरायझन स्कूलच्या इथे आहे। आपण पाहताय पूर्ण बंदोबस्त लागलेला आहे। दोन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत, आतमध्ये आलेले आहेत, पोलिंग एजंट जमा झालेले आहेत आणि 8 वाजता या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रातली सगळ्यात उत्कंठावर्धक अशी ही लढत असणार आहे। कारण की इथे नरेश म्हस्के जे एकनाथ शिंदे यांच्या या शिवसेनेच्या बंडानंतर त्यांच्या पहिल्या दिवसापासून सोबत होते, त्यांना इथे तिकीट देण्यात आलेलं होतं, सगळ्यांना बाकीच्यांना बाजूला सारत। आणि दुसरीकडे राजन विचारे यांना देखील तिकीट देण्यात आलेलं आहे। त्यामुळे 2 शिवसैनिकांमधली ही सगळ्यात मोठी लढत ठाण्यामध्ये होतीये। बरोबर आहे, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा सामना आहे आणि मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला, त्यामुळे एक्साइटमेंट खूप जास्त आहे। अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता जाणार आहोत सांगलीमध्ये, कारण सांगलीमध्ये देखील एक इंटरेस्टिंग फाईट, 3 पाटील मैदानात आहेत। त्यामुळे सांगलीमध्ये नेमकं काय घडतंय, सांगलीतली मतमोजणीची तयारी कशी सुरू आहे, कुलदीप माने आपल्याला सांगतील। कुलदीप।